जी मूळची या कोळी समाजातली आगरी समाजाची, आज काय होतंय की आपल्याला मूळचा आपला इतिहास आपण फार फार तर 16व्या शतकापर्यंत घेऊन जातो, कारण 16व्या शतकाच्या पलीकडे आपण बघायलाच तयार नाही. 16व्या शतकाच्या पलीकडे आपण जायलाच तयार नाहीत, कारण की आपण त्याच्या पलीकडे गेलो की आपल्याला थोडीशी भीती वाटते. 2000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी तुम्ही बौद्ध होतात आणि तुम्हालाही ते कळलं नाही, कारण की तुमचा जो इतिहास आहे जो पानांवरती नाहीये तर तो दगडांवरती आहे, तो शिलालेखांमधून आहे, दर्याशी म्हणजे तळ कोकणात त्याचा संबंध आहे. तो देशावरच्या लेणीशी कसा काही संबंध यायला लागला त्याचा? ही कारणं कधी आपण शोधली का? तर ही कारणं कधी आपण शोधलीच नाहीत. त्याचं कारणच आहे की आपण फक्त आपल्यामध्ये झिरपत आलेलं जे आहे ना ते मान्य करतो. तर फक्त दोनच लोक केस काढतात. श्रमणांमध्ये दोन परंपरा आहेत आज अस्तित्वात. ते दोघेही केस काढतात. एक म्हणजे जैन आणि दुसरे म्हणजे बौद्ध. आता मग आगरी कोळी समाज कशात येतो? मी तुम्हाला ते सांगितलं, श्रमणांची जी परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे ती श्रमणांची परंपरा आज देखील कोळी समाज, आगरी समाज जोपासतोय. म्हणजे बौद्ध लोक केस काढत नाहीत, पण आगरी आणि कोळी समाज हा न विसरता आपल्या लहान लेकरांची केस काढायला कुठे जातो? एकविराईकडे. ही उपसंपदा बौद्धांमध्ये होती. हा इतिहास आहे, मी तुमच्या समोर ठेवलाय. तुम्ही किती स्वीकारायचा हा तुमचा प्रश्न आहे, आणि तुम्हाला किती तुमच्या पाठीमागे तुमचा इतिहास घेऊन जायचंय. 200 वर्षापूर्वी जायचंय, 400 वर्षापूर्वी जायचंय की 2600 वर्षापूर्वी जायचंय, ते तुमचं तुम्ही ठरवा. मी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरामध्ये बोलतोय, आणि त्यासाठी आधी आपण सगळ्यांना आपले जे ज्ञानवंत आहेत, जे प्रज्ञावंत होऊन गेले, या भूतलावर जेवढे पण ज्ञानवंत आहेत, प्रज्ञावंत होऊन गेले आणि जे महामानव होऊन गेले, या सर्वांना मी अभिवादन करतो व आई एकविरा चरणी तिला देखील वंदन करतो. आणि मी जो आजचा संवाद, याला मी व्याख्यान नाही म्हणणार, तर याला मी संवाद म्हणेन. कारण की मूळ जो इतिहास आहे तो इतिहास माझ्याच लोकांना मी सांगण्यासाठी मला शिवकर दादांनी आमंत्रित केलंय. त्याच्याबद्दल तर मी सगळ्यात प्रथम शिवकर दादांचे खूप आभार मानतो. आणि त्यानंतर ही सगळी व्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली आणि ही सगळा जो वातावरण तयार करून दिला, त्या चेंदणी कोळीवाड्यातील सगळ्या माझ्या बांधवांचे देखील मी मनापासून आभार मानतो. कारण की प्रत्येकाला आपला वेळ खूप महत्वाचा आहे. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनासाठी झगडतोय आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडवून आणणं, या सगळ्या गोष्टी करून आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी चेंदणी कोळीवाड्यातल्या प्रत्येक समाज बांधवाचा मनापासून आभार व्यक्त करतो. मी शिवकर दादांना पहिल्यांदा भेटतोय, दादा मला दुसऱ्यांदा भेटतोय. त्याचं कारण असं आहे की मी त्यांनी मला बघितलं होतं जेव्हा मी मुलुंडच्या एका ठिकाणी एका सोसायटीमध्ये सम्राट अशोकांची जयंतीच्या संदर्भात बोलायला गेलो होतो. तेव्हा विषय होता सम्राट अशोक, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ, त्यांच्या शिलालेखांच्या वाटे मला सांगायचं होतं. पण ते सांगत असताना मला माहिती नव्हतं की शिवकर दादा समोर बसलेत आणि मी सगळी मांडणी करत होतो. बौद्ध लोकच सगळे होते. पण मी जो इतिहास जाणतो, म्हणजे मी कोण आहे तर नंतर सांगेन. जगताप जेव्हा येतं तेव्हा तुम्ही तो कॉन्टॅक्ट शोधायचा प्रयत्न करत असतील की जगताप नक्की कोण आहे है ना, तो कॉन्टॅक्ट शोधत असतील तर मी सांगेन तो कॉन्टॅक्ट काय आहे. मी पण मूळचा गावाला आहे आणि मी प्रकल्पग्रस्त आहे. फक्त एवढंच आहे की मी आगरी नाहीये, पण मी त्या सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत ज्या तुम्ही केलेल्या आहेत. उलट त्याहीपेक्षा मी जास्त केलेल्या असतील, कारण मी अखंडत पण गेलेलो आहे आणि मी बागाला सुद्धा गेलेलो आहे, मी मासेमारी सुद्धा करायला गेलेलो आहे आणि मी या सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत कारण मी आगरी कोळी समाजात राहतो. माझे जेवढे पण पूर्वज जे होऊन गेले ते सगळे यांच्याच खांद्यांवरती शेवटचा श्वास सोडून गेलेले. जेवढे पण माझे पूर्वज आहेत त्यांना शेवटचा जो खांदा दिलाय तो आगरी आणि कोळी समाजाने दिलेला आहे. मी त्या आगरी कोळी समाजातच राहतो. मला जो अत्यंत महत्वाचा माझ्या समाजातला जो पुरस्कार आहे तो घंचोली रत्न पुरस्कार आहे, तो देखील माझ्या समाज बांधवांनी दिलेला आहे. दगडू पाटील, तुम्हाला जुने लोक असतील त्यांना माहिती असतील, दगडू चाऊ पाटील यांचे जे सुपुत्र आहेत दिवंगत
नगरसेवक दीपकदादा पाटील यांच्या संघटनेच्या माध्यमातून मी करत असलेल्या कामाची पोचपावती म्हणून मला त्यांनी घंटसोली रत्न पुरस्कार दिला. मी मांडणी करत होतो सम्राट अशोकांची, पण सम्राट अशोकांची मांडणी करत असताना तो संदर्भ दिला की इथल्या भूमीमध्ये बौद्ध धम्म आणण्याची जबाबदारी कोणाची होती. ठीक आहे, आता तुम्ही सगळेच जण आलात, मला आनंद आहे खूप की आज इथे प्रामुख्याने कोळी बांधव इथे एकत्रित आलेले आहेत, आगरी समाज इथे आलेला आहे. यांना कोणीच सांगण्याचा प्रयत्न केला नाही की आगऱ्यांचं मूळ स्थान काय आहे, ऐतिहासिक संदर्भ. मी थोडस इंटरप्ट करेन तुम्हाला की मी जी काय मांडणी करेन ती ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडणी करेन आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मांडणी करेन. मी धार्मिक दृष्टिकोनातून मांडणी करणार नाही. मी जेव्हा मांडणी करेन तेव्हा तुम्हाला काही प्रश्न उद्भवतील, तर ती सगळीच्या सगळी तुम्ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ज्या मांडणीतून केलेली त्याच्यावरच तुम्ही प्रश्न विचारा. धार्मिक मांडणीवरती मी जाऊ शकणार नाही, जाणार नाही, कारण थोडेसे भावना दुखवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी तुमच्या भावना दुखवायला इथे आलेलो नाहीये, मी सांधायला आलोय. मी सांधायला आलोय की बौद्ध धम्माचा इथे पुनर्जीवन किंवा इथे स्थापित कोणी केलं. आणि कोळी समाज, आता माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आमचा संदर्भ कुठे लागतो, तर फार शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला. ठीक आहे, मग तो संदर्भ दिला कोणता, की आमचा संदर्भ इंग्रजांच्या काळात लागतो, आमचा संदर्भ शिवाजी महाराजांच्या काळात लागतो. इथपर्यंतच नाहीये इतिहास, दगडांवरती कोरलेला इतिहास आहे. तुमचे शिलालेख आहेत, तुमचा इतिहास शिलालेखातून मांडणी केलेला आहे. हा शिलालेख आपण वाचण्याचा प्रयत्न केला का कधी, तर कधीच प्रयत्न केलेला नाही. आज दादांनी जसं सांगितलं, शिवकर दादांनी, की बाबासाहेबांचा संदर्भ दिला, बुद्धांच्या घरातला संदर्भ दिला, मामे लागतात, मामांच्या घरातले लागतात. येस, डेफिनेटली 101% तुम्ही सगळेच्या सगळे. मला फक्त एकच प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर म्हणजे मागू इच्छितो की इथे बौद्ध कोण कोण आहेत? माझ्या बरोबरचे आहेत, तुम्ही थांबा. आता इथे बौद्ध कोण कोण आहेत? शिवकर दादा एकही हात वरती येत नाहीये. बरं, बौद्ध धम्म नक्की काय आहे हेही माहिती नाही. बौद्ध धम्म जो नैतिकतेने वागतो, जो सदाचारी आहे, तो म्हणजे बौद्ध. ठीक आहे, परत सांगतो, जो नैतिकतेने वागतो, जो सदाचारी आहे, जो सगळ्यांना जगण्यासाठी समान पातळीवर जगू देतो आणि सगळ्यांचं हित करतो, हा बौद्ध असतो. आता मला सांगा इथे बौद्ध कोण कोण आहेत? येस, आलं लक्षात? बौद्ध धम्म म्हणजे रिच्युअल्स नाहीये, तुमच्या धार्मिक मान्यता नाहीये. बौद्ध धम्म म्हणजे दुसऱ्यासाठी कधीही वाईट न करणे, दुसऱ्यासाठी चांगलंच करणे, हा म्हणजे बौद्ध धम्म आहे. मी तुम्हाला कोणतेही तत्वज्ञान देणार नाहीये, मी कोणतेही धार्मिक तुम्हाला कोणत्या मान्यतेमध्ये गुंतवून ठेवणार नाहीये. मी फक्त तुमच्या इतिहासाची मांडणी करणार आहे, फक्त नव्याने ती मांडणी करणार आहे. शब्द माझे असतील, इतिहास मात्र पूर्वपार होऊन आलेला आहे. आपण कुठून आलो? आज आपण म्हणजे धार्मिक मान्यता किंवा काही आत्ताच्या काळातले जे काही संदर्भ आहेत, असं सांगितलं जातं की आपण मोंगी पैठण मधून आलोय, बरोबर? पण तसं नाहीये. आपली जी मांडणी आहे किंवा आपण जे आहोत, माणूस हा लाखो वर्षापूर्वी भटकत भटकत आलेला आहे. आजपासून 3 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमधून मानवीय प्रजाती निघाली आणि ती फिरत फिरत भटकत भटकत कुठे आली, तर ती एका नदीच्या काठावरून फिरत फिरत आली. हा इतिहास माहितीये का कोणाला? ही सायंटिफिक, हा सायंटिफिक आहे, हा मी सांगतोय म्हणून नाही. 3 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये मानवीय उत्क्रांत झाली आणि तो भटकत भटकत असिरियन, सुमेरियन या प्रजातीमध्ये एका पाणवठ्याच्या शेजारी थांबला. ही शब्द लक्षात ठेवा, असिरियन आणि सुमेरियन. ते पुढे आल्यावर मी तुम्हाला सांगतो की ते कोण आहेत. पुढे आल्यानंतर मग ते काही जी लोक होती ती तिथे वसली, असिरियन आणि सुमेरियन लोक. त्याच्यानंतर काही लोक, काही टोळ्या पुढे आल्या. ही सगळी भटकी जमात आहे. मी जे काही तुम्हाला सांगतोय हे सगळे भटक्या अवस्थेत आहेत. आतापर्यंत त्यांची स्थानं नाहीयेत, स्थायिक नाही झालेले, ते भटक्या अवस्थेत आहेत. ते फिरतायत फिरतायत फिरतायत. जिथे जिथे पाणवठे सापडले तिथे तिथे ते त्यांनी वस्ती केली. आता कौटुंबिक पद्धती नाहीये, कुटुंब पद्धती नाहीये, एक टोळी पद्धती आहे. टोळींच्या माध्यमातून ते राहतात. एक टोळी राहिली, असिरियन म्हणून ते ओळखले गेले,
दुसरी टोळी होती ती सुमेरियन म्हणून ओळखले गेले. पुढे काही टोळी सरकली, ते कुठे राहिले? सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा जो संस्कृती आहे तिथे येऊन थांबले. आणि ते सिंधू संस्कृतीमध्ये थांबलेले लोक पुढे अनेक बेटांवरती स्थिरावली, अनेक पाणवठ्यांच्या ठिकाणी स्थिरावली. ती अनेक पाणवठ्यांच्या ठिकाणी स्थिरावलेली मंडळी म्हणजे कोण? तर साष्टीमध्ये 7 बेटांवर राहिलेले ते आदिमानवकालीन जे लोक होते ते या साष्टीमध्ये येऊन स्थिरावले. साष्टी हा शब्द ऐकलाय? साष्टी मुंबईचं मूळ नाव आहे. साष्टी हा मुंबईचा मूळ नाव आहे, जो 7 बेटांमध्ये विखुरलेला होता. इथे येऊन स्थायिक झालेला माणूस तोच आजचा कोळी आहे. तो माणूस जो तिथे स्थायिक झाला तोच हा कोळी समाज आहे, जो नंतरच्या काळात डेव्हलप झाला. हे आपल्याला कसं कळतं? कारण मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला ह्या आपण जे होमिसिफियन्स आहेत ना, हे फिरत 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 आलेले आहेत. हे फिरत येऊन नंतर ते स्थायिक झालेले आहेत. असे होमिसेफियन्स अख्ख्या जगभर आहेत. मी काय सांगतो, होमिसेफियन्स जे आहेत ते फिरत फिरत सगळेजण आले आणि ते अख्ख्या जगभर पसरले. आणि नंतर त्यांच्या ज्या चेहऱ्यांमधले जे फरक आहे, ठेवण आहे, ती प्रादेशिक आहे, भौगोलिक आहे. त्या हवामानांवरती त्यांच्यात झालेले बदल आहेत ते. तर आपण जे नंतरच्या काळात इथे जे साष्टीमध्ये येऊन स्थिरावलेले लोक आहेत ते मूळचे लोक कोळी आहेत. ही घटना हजारो वर्षापूर्वीची, म्हणजे 3 लाख वर्षापूर्वी निघालेला माणूस स्थिरावायला, मुंबईमध्ये स्थिरावायला आजपासून जवळपास 5 ते 6 हजार वर्षापूर्वी तो येऊन स्थिरावलेला आहे. आणि इथे दलदल होती, इथे चिखल होता. या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्याने इथे त्याची उपजीविकेची साधनं शोधली. ती कोणती होती? मग आजूबाजूला त्याच्या भागांमध्ये काय होता? तो 7 बेटांमध्ये होता. 7 बेटांमध्ये काय आहे? शेतीभाती तर होत नव्हती. मग काय करत होता तो? त्याची उपजीविका तर व्हायला पाहिजे ना, भरण पोषण कसं होणार? मग तो काय करायला लागला? या भरण पोषणापायी तो मासेमारी करायला लागला आणि मग उदरनिर्वाह आपला तो करायला लागला. आता या कोळी समाजातले प्रमुख कोळी आहेत, प्रमुख यांची पोटजात जी आहे, म्हणजे सांगायचं झालं तर ती आगरी आहे. पण प्रामुख्याने या 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये आपण विखुरलेले आहोत. आणि हे मूळचे इथले आहेत. याच्या आधी कुठलाही छत्रपती, याच्या आधी कुठलाही सम्राट, याच्या आधी कुठलाही 30 मारखान इथे नव्हता. त्यामुळे कोणीही कितीही दावा केला की मूळचे आम्ही इथले आहोत, मूळचे आमची मुंबई आहे, तर साफ खोटं आहे. खरी वस्तुस्थिती ही आहे की इथला जो मूळ माणूस आहे, जो इथला जो खरा माणूस जो आहे, जो भटकत भटकत आलेला आणि जो स्थिरावलेला आदिमानवकालीन, तोच हा कोळी समाज आहे. नंतर या प्रदेशातून, या ज्या भूमीतून त्यांनी मग आपली शेती करायला सुरुवात केली, मासेमारी सुरुवात करायला लागला. जेव्हा कोळी समाज हा जेव्हा मासेमारी करत होता, मग यांच्यातून पडलेली पोट जात आहे. मग यांनी ठरवलं की यांच्या तर उपजीविका ह्याच्यावर होते, मग माझी उपजीविका कशावर होईल? मग यांच्यातली असलेली पोटजात, जिला आगरी म्हणतो आपण, त्यांनी मिठाग्र तयार केली आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालत होती. ती कशी? तर हा मीठ आजपर्यंत विकला जातो. त्यांच्या जमिनी होत्या मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात तेव्हा जमिनी होत्या. आजही तुम्ही जर बघितला, जे देशामध्ये जे काही चालू आहे, 2 माणसं विकतायत, 2 माणसं विकत घेत आहेत, तर ते जे विकत घेणाऱ्यांपैकी एक माणूस आहे, त्याचा डोळा आज कशावरती आहे? तर वसई आणि हा जो भाग आहे, जो ईस्टर्न हायवे आपण म्हणतो, त्याच्या लगत जी आपली मिठाग्र आहेत, मिठाग्र आता ती बळकावायला चालू केलेली आहे. आता त्यांनी काय केलं की जे कोळीवाडे होते त्यांना एका मर्यादित भागांमध्ये गुंतून ठेवलं आणि लगतची जी जमीन होती ती सगळी बळकावली. आणि आता उरलेली जी जमीन आहे, जी परंपरागत पद्धतीने चालत आली, परंपरागत आहे, ती कोणी कोणाला दिलेली नाहीये, ते मूळचीच इथली असल्या कारणाने त्यांची इथली जमीन आता जी 2 माणसं आहेत त्याच्यातला एक माणूस तो कशाही प्रकारे साम दाम दंड भेद जे काही आहे त्याच्या माध्यमातून ही मिठाग्र घ्यायला चालू केलेली आहे, जी मूळची या कोळी समाजातली, आगरी समाजाची. आज काय होतंय की आपल्याला मूळचा आपला इतिहास आपण फार फार तर 16व्या शतकापर्यंत घेऊन जातो, कारण 16व्या शतकाच्या पलीकडे आपण बघायलाच तयार नाही. 16व्या शतकाच्या पलीकडे आपण जायलाच तयार नाहीत, कारण की आपण त्याच्या पलीकडे गेलो की आपल्याला थोडीशी भीती वाटते. मी आता तुम्हाला हे म्हटलं की बौद्ध कोण कोण आहेत, तर इथे 1-2च हात उभे राहिले, बाकी उभे नाही राहिले. 2000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी
तुम्ही बौद्ध होतात, तुम्ही नैतिकतेने वागत होतात, तुम्ही सदाचारी होतात. आज तुम्ही ते विसरलात. आपण नैतिकतेने सदाचाराने वागणारी माणसं आहोत. आपण सगळ्यांचं कल्याण करतो, आपण सगळ्यांचं चांगलं हित बघतो. ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितलीच नाही आणि तुम्हालाही ते कळलं नाही, कारण की तुमचा जो इतिहास आहे जो पानांवरती नाहीये तर तो दगडांवरती आहे, तो शिलालेखांमधून आहे. आणि आपल्या सांस्कृतिक ठेवण जी आहे, आपली जी सांस्कृतिक जडणघडण आहे, त्या जडणघडणीमध्ये या सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत. या आपल्याला पण त्याचे संदर्भ लागत नाही की आपण या गोष्टी का करतो. मी आमच्या म्हणजे बौद्ध समाजाकडे पण येईल. बौद्ध समाज टीका करतो की आगरी आणि कोळी समाजाचं एकविराई म्हणजे कारला लेणीशी काय संबंध, कशाला आमच्या दारात. हा पण एक मोठा क्लॅशेस आहे, मोठा वादाचा विषय. पण हे मूळचे बौद्धच होते ना, आगरी आणि कोळी मूळचे बौद्ध होते. हे बौद्धांना सुद्धा नाही माहिती आणि आगरी कोळ्यांना सुद्धा नाही माहिती. नाहीतर श्रमणांची असलेली परंपरा, श्रमण म्हणजे बुद्धांच्या आधीपासून श्रमण परंपरा अस्तित्वात होती. श्रमण म्हणजे काय, ज्यांचं वैवाहिक जीवन नाहीये, ज्यांनी सांसारिक जीवन त्यागलंय आणि तत्वज्ञानाच्या साठी ते बाहेर भिक्षाटन करून आपलं उपजीविका साधन करतात आणि तत्वज्ञान समाजामध्ये सांगतात, अशा लोकांना आपण श्रमण म्हणतो. अशा श्रमणांना दान दिलेल्या लेण्या आहेत ना लेण्या. मुंबईमध्ये किती लेण्या आहेत कल्पना आहे? 2. किती? मुंबईमध्ये 250 लेण्या आहेत. मुंबईमध्ये 250 लेण्या आहेत. या 250 लेण्यांना दान देणारे कोण होते? या मुंबईला 250 लेण्या आहेत. सगळ्यात मोठं विद्यापीठ इथे होतं. मुंबईच्या जवळ बोरिवली जे आहे, इथे एक विद्यापीठ होतं प्राचीन काळात. पाश्चिमात्य देशातून आलेला शुएनझँग म्हणजे ज्याला आपण ह्युएनचँग म्हणतो, चायनीज ट्रॅव्हलर होता जो आलेला, तो इथे शिकायला आलेला आणि तो इथे जवळपास 12-15 वर्ष भारतात राहिला. तो इथे आला होता बोरिवलीला. त्यावेळेला 6व्या शतकामध्ये कोण लोक राहत होती ज्यांनी या लेण्यांना दान दिलं? श्रेष्ठी होते. श्रेष्ठी म्हणजे कोण? ज्याला तुम्ही आज शेठ म्हणता ना, विनोद शेठ शिवकर हे लिहिता ना, हे तिथे लिहिलेले आहे की कल्याणचा जो दान करता आहे, जो श्रेष्ठी आहे, जो शेठ आहे, तो दान देतोय कुठे? तर कानेरी लेणीवर. तो दान देतोय कुठे? मंडपेश्वर लेणीवर. तो दान देतोय कुठे? जोगेश्वरी लेणीवर. तो दान देतोय कुठे? तर गिरीपुरी लेणीला. गिरीपुरी लेणी माहितीये तुम्हाला? सगळ्यांना माहितीये, फक्त मी तिचे जुने नाव सांगतोय तुम्हाला. गिरीपुरी म्हणजे एलिफंट ज्याला आपण आता समजतो. आता ह्याच्यावर दावा कोणाचा आहे? गिरीपुरी लेणीवरती किंवा एलिफंटावरती दावा कोणाचा आहे? कोण तिला सांभाळतं? एएसआयच्याकडे त्याचा ताबा आहे, पण तिला सांभाळतं कोण? नाही ना, तिथले लोक सांभाळतात ना. आगरी आणि कोळी जे इथून येतात, नाव्यावरून येतात. माझी आत्या नाव्याला राहते, तिथून होडीतून जाऊन तिथं ते सांभाळतात. संध्याकाळी टाळा ते मारतात. एएसआय नाही टाळा मारत. तिथले जे आगरी कोळी समाज आहे ना, तो तिथे टाळा मारतो आणि मग निघतो. ही त्यांच्या हातात आहे. मुंबईमधली पहिली लेणी माहिती कुठली आहे? मुंबईमधली पहिली लेणी तिच्यावर पण ती अखत्यारीत कोणाची आहे? तर आगरी कोळी समाजाच्याच अखत्यारीत आहे. जीवदानी लेणी ही पहिली लेणी आहे. सम्राट अशोकांच्या काळात निर्माण झालेली सगळ्यात पहिली लेणी जी आहे ती म्हणजे जीवदानी लेणी आहे आणि तिचा ताबा आज देखील आगरी कोळी समाजाकडे आहे. कारला लेणी तर जाऊ दे, आता तर रिसेंट तो विषय आहे. कारला लेणीवर पण आहे. कारला लेणीचा संदर्भ आपण राहणारे दर्याशी संबंधित लोक, बरोबर. आपली उपजीविकेचे साधन कुठले आहे? तर समुद्र. मग दर्याशी संबंध असलेला या समाजाचा, आगरी कोळी समाजाचा दर्याशी म्हणजे तळ कोकणात त्याचा संबंध आहे, तो देशावरच्या लेणीशी कसा काही संबंध यायला लागला त्याचा? ही कारणं कधी आपण शोधली का? तर ही कारणं कधी आपण शोधलीच नाहीत. त्याचं कारणच आहे की आपण फक्त आपल्यामध्ये झिरपत आलेलं जे आहे ना ते मान्य करतो. मी तुम्हाला ते सांगितलं, श्रमणांची जी परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे, ती श्रमणांची परंपरा आज देखील कोळी समाज, आगरी समाज जोपासतोय. हे कोणी तपासलं का कधी? हे बौद्धांना सुद्धा नाही माहिती. ही जी झालेली दुखळी आहे. मी नेहमी सांगतो, मला म्हणजे माझ्या समाजाकडून पण मला टीका टिप्पणी झेलावी लागते. मी झेलतो कारण त्यांना अभ्यास नाही म्हणून.
आगरी आणि कोळी समाज जो इथे राहत होता त्याचा देशावर असलेला, आपण घाटीच म्हणतो ना, घाटावर गेल्यावर घाटी म्हणतो ना, मग आपला काही संबंध तिथे? तर आपला संबंध दर्याशी आहे ना, आपला देवता दर्या असायला पाहिजे. जो आपण दिवाळीला सण साजरा करतो ना, दिवाळीला जातोच ना आपण, आणतोच ना देव आणि साजरा करतोच ना आपण. मोठ्या प्रमाणामध्ये 2 दिवसात बकरा कोंबडा कापून खातो, मी पण खाल्लेलं आहे नाही का. मला हे सांगायचं आहे की आपला संबंध दर्याशी आहे, पण आपण जातो का तिथे? आपण तिथे जाऊन, म्हणजे बौद्ध लोक केस काढत नाहीत, पण आगरी आणि कोळी समाज हा न विसरता आपल्या लहान लेकरांची केस काढायला कुठे जातो? एकविराईकडे. ही उपसंपदा बौद्धांमध्ये होती. ही उपसंपदा जी आहे, केस काढण्याची पद्धत जी आहे, ही बौद्धांमध्ये होती. आता तुम्ही म्हणाल की मग बाकीचे लोक करतात, तर फक्त 2च लोक केस काढतात. शर्मणांमध्ये दोन परंपरा आहेत आज अस्तित्वात, ते दोघेही केस काढतात. एक म्हणजे जैन आणि दुसरे म्हणजे बौद्ध. आता मग आगरी कोळी समाज कसा देतो? केस तर काढतो आपण, जाऊन मुंडन तर करतो, आणि जाऊन काय करतो? तर तिथे असलेल्या स्तूपाला प्रदक्षिणा घालतो की नाही? काल परवापर्यंत करत होतो आपण, आता तिथे बॅरिकेड घातले म्हणून आपण आतमध्ये जाऊन वंदन नाही करू शकत. मी माझ्या मित्रांच्या मुलांचे केस काढायला गेलेलो आहे, तिथे बँड घेऊन गेलेलो आहे, तिथे मटण खाल्लेलं आहे, तिथे खाली चिकन केलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या सगळ्या केलेल्या आहेत. पण या आल्या कुठून गोष्टी आपल्या समाजामध्ये, रुजल्या कुठून? तर बौद्ध समाजामध्ये ज्या मान्यता आहेत की जेव्हा तुम्हाला सांसारिक जीवन त्यागून जेव्हा तुम्हाला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, तेव्हा ते केस काढावे लागतात. आज देखील आपण केस काढतोच, तुम्ही मला हा म्हणा किंवा नाही म्हणा, पण ह्या मान्यता ज्या झिरपत आलेल्या आहेत त्या घट्ट आहेत आपल्याकडे, आणि त्या आजही आपण टिकवून आहोत. हे कुणी सांगितलेलं नाही, कुठल्याही धार्मिक ग्रंथांमध्ये हे लिहिलेलं नाही. कुठल्याही, की एकविरा आईकडे जाऊन, आई म्हणतो आपण, आता आई हा शब्द लक्षात ठेवा, मी तुम्हाला ते संदर्भ देईन. आईच म्हणतो आणि शेवटपर्यंत आईच म्हणतो आतापर्यंत. म्हणजे ती फार इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये ती लेणी कोरली, तिच्यामध्ये कोरलेल्या लोकांनी म्हणजे त्याला दान देणाऱ्या लोकांचे देखील संदर्भ आहेत. एकविरा आई काय आहे ते देखील मी सांगेन. मला वाटतं पहिल्यांदाच हे सगळे मांडणी करतोय म्हणजे असं कोळी समाजामध्ये. बाकी मी बोललेलो आहे त्याच्यावरती, बऱ्याच वेळेला बोललेलो आहे. तर माझ्या ह्या बोलण्याला म्हणजे 2 लोक खूप खुश होतील. एक म्हणजे श्रीधर मोकल सर आहेत, जे चिरनेरला राहतात, श्रीधर मोकल सर, आणि दुसरे म्हणजे राजाराम पाटील सर. या लोकांना आनंद वाटेल, ते नेहमी सांगत असतात की तुम्ही हे संदर्भ सगळे सांगा. मला हे सांगायचं आहे की आपण मूळचे या भूमीतले आहोत. तुम्ही हा धम्म किंवा हा बौद्ध धम्म जोपासलेला आहे. आता हा जोपासलेला आहे हे कसं काय आपल्याला कळणार? मी जे म्हणतो याला पुरावा लागेल ना, की मी नुसतं मोगम मांडणी करतो. तर मी वारंवार सांगितलं की तुमचा इतिहास दगडांवरती कोरलेला आहे. श्रेष्ठी किंवा शेठ ज्याला म्हणतो आपण, श्रेण्या असायच्या. आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये सोनं काय आहे? कारण की आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करत होतो. कोणतं? तर मासेमारी करत होतो. ती काल आपण शिवकर दादा आणि मी बोलत होतो, तर जुरन पाटील यांचा विषय निघाला होता. जुरन पाटील माहिती सगळ्यांना? नाही माहिती? इतिहासात जबरदस्त मोठा माणूस जुरन पाटील म्हणजे डोंगरीमध्ये राहणारे ऐतिहासिक पुरुष रस्त्यावरती सोनं अंथरायचे सुकत आणि आरामात बसून राहायचे. तिथून हा जे स्कूल ऑफ आर्टचा जो संस्थापक आहे, जे बाटलीवाला पारसी, हे त्याचे मित्र हे जाऊन बसायचे. एकदा तिथून जाणारा गव्हर्नर यांनी बघितला, अरे हा माणूस कोण आहे? त्यांनी त्याला विचारावं, हा कोण माणूस आहे एवढा की सोनं डायरेक्ट खाली अंथरलंय आणि बसलाय मस्त? तर त्यांनी सांगितलं की हे इथले ते जुरन पाटलांचा इतिहास आहे की त्यांनी असं रस्त्यावर सोनं अंथरून आरामात बसायचं आणि रोजचा क्रम होता. कारण की एवढी समृद्धता आपल्याकडे नांदत होती. आपण मातृसत्ताक आहोत आजही, पितृसत्ताक नाही. आपण आपल्या आईच्या नावाने आपली सगळ्यांची नावं लिहायचो. हे तुम्हाला सगळे संदर्भ शिलालेख आहेत ना, हे सगळे लेण्यांवरती सापडतील. तुम्ही ज्या दिवशी लेण्या वाचायला चालू कराल त्या दिवशी तुम्हाला ते दिसतील. आपण जर म्हटलं की एका रात्रीत ते लेण्या कोरल्या तर तुम्हाला ते संदर्भ दिसणार नाहीत. एकविरा आई ही नंतरच्या काळात निर्माण झालेली मान्यता आहे. ही पूर्वपार चालत आलेली आहे. फक्त तिथे जी आहे ती राईट आहे आणि ती मान्यता आहे, तिला मान्य करायला लागतं, कारण की आपण तिला आई म्हणतो या अर्थाने. आता आपण जेव्हा तिची मांडणी करतो, मी बौद्ध धम्म वारंवार सांगतो, तर त्याचा संदर्भ तुम्हाला द्यायला लागेल की मी बौद्ध धम्म वारंवार सांगतो की बौद्ध धम्म इथे रुजला आणि तो इथे आला.
तर आणणारा व्यक्ती पण इथला कोणीतरी असेल ना, की त्यांनी पहिल्यांदा बौद्ध धम्म इथे आणला या साष्टीमध्ये. त्या माणसाचं नाव माहितीये का कोणाला? त्या माणसाचं नाव नाही माहिती, कारण हा इतिहासच आपल्यापासून लपवलेला आहे. हा माणूस इसवी सन पूर्व 525 मध्ये, इसवी सन पूर्व 525 म्हणजे आजपासून जवळपास 2500 वर्षापूर्वी श्रावस्तीमध्ये व्यापाराला गेलेला. श्रावस्ती म्हणजे आता वरती देशावरती. आणि तो कुठे राहत होता? तर तो होता नाला सोपाऱ्याचा. सोपारा त्याला आधीचं नाव त्याचं शूरपारक आहे, पण आता आपल्याला समजण्यासाठी आपण त्याला सोपारा म्हणूया. इथे राहणारा जो माणूस होता त्याचं नाव होतं पुन्ना. पाली प्राकृत मध्ये त्याचं नाव होतं पुन्ना आणि संस्कृत मध्ये त्याचं नाव होतं पूर्णा. आता हा पूर्ण नाव ऐकलंय का तुम्ही कुठे? एक गाव आहे आपल्या इथे, ते त्यांच्याच नावाने. तर हा पूर्ण हा त्यांच्याच नावाने आहे. पुन्हा हे जे होते हे व्यापारी होते. कशाचे? तर चंदनाचे व्यापारी होते. चंदनाच्या व्यापाराच्या निमित्ताने ते पहिल्यांदा इसवी सन पूर्व 525 मध्ये सम्यक संबुद्धांना, सिद्धार्थ जे पुढे बुद्ध झाले, यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांनी बुद्धांकडून धम्म समजून घेतला, तत्वज्ञान समजून घेतला आणि ते पुन्हा बुद्धांकडे चिवर स्वीकारल्यानंतर, तुम्ही बघितलं असेल भिक्खू माहिती आहेत ना तुम्हाला, जे चिवर घालतात, केस काढलेले असतात, ज्यांचे सांसारिक जीवन नसतं, यांच्याकडून तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर ते भिक्खू झाले स्वतः. आणि भिक्खू झाल्यानंतर ते आले कुठे? सोपाऱ्याला, पुन्हा आपल्या मायभूमीत. हे मी जे सांगतोय याला पुन्हा अवदान म्हणून बुद्ध धम्मातला, बौद्ध संस्कृतीमधला एक मोठा ग्रंथ आहे पुन्हा अवदान. या पुन्हा अवदानामध्ये याचा उल्लेख आहे. मी जेवढे पण तुम्हाला संदर्भ सांगतोय हे सगळे ससंदर्भ आहेत, कोणत्याही मनाची गोष्ट नाही. तर हे पुन्हा जे आहे ते पुन्हा आपल्या मायभूमीत येतात. यांचे भाऊ चूल पुन्ना हे आत्ताही चंदनाचे व्यापारी होते. यांनी जेव्हा पहिल्यांदा बुद्ध धम्म इथे आणला साष्टीमध्ये, तो कुठे पहिल्यांदा निर्माण केला माहितीये तुम्हाला? तो नाला सोपाराला आता एक स्तूप आहे जो मातीच्या ढिगाऱ्यामध्ये आहे, तिथे पहिल्यांदा बुद्ध धम्म आणला. सोपारा स्तूपाचा, त्या सोपारा स्तूपातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या आणि त्यातून एक बाजूला शिलालेख सापडला. आता हा शिलालेख कुठे सापडला? तर हा शिलालेख सापडला एका तलावाच्या काठी. तिथे एक गाव आहे, त्या गावाच्या शेजारी तलाव आहे. त्या तलावामध्ये रोजच्या दैनंदिन कामांसाठी बायका गोधड्या आणि घरची कपडे धुण्यासाठी एका दगडाचा वापर करायचे. तो गोधडी धुण्याचा जो दगड होता तो दुसरा तिसरा काही नव्हता, तर तो सम्राट अशोकांचा शिलालेख होता. म्हणजे विचार करा, आपण संपूर्ण भारतामध्ये एकच भाषा चालायची, ती म्हणजे अर्धी मगधी. याचा संदर्भ सम्राट अशोकांचा शिलालेख जो नाला सोपाराला सापडला. आज तो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई इथे आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. आणि इथून जो धम्म प्रचार केला तो या पुण्यांनी केला. आता या ज्या तुम्हाला ऐतिहासिक घटना सांगतोय मी, हे जे पुण्य आहेत 2500 वर्षापूर्वी ते बुद्धांना भेटले. तर मला हे सांगा की 2500 वर्षापूर्वी सोपाऱ्याला कोणती माणसं राहत होती? पुन्हा हे कोळी समाजातून बिलॉंग करतात. पुन्हा जे आहेत ना हे कोळी समाजातून बिलॉंग करतात, कारण की दर्याशीच संबंध यांचा येत होता आणि दर्याच्या निमित्ताने हे व्यापारी करत होते. हे श्रावस्तीला गेले म्हणजे देशातच आहेत. पण हा आग्री कोळी समाज कुठपर्यंत जात होता माहितीये का व्यापार करायला? पार एथेन्स मध्ये, रोम मध्ये. हे कसं कळतं आपल्याला? तर तुम्हाला आणखीन एक, हा प्रसिद्ध बंदर होतं, सोपारा प्रसिद्ध बंदर होतं जागतिक पातळीवरती. आणि याच्यावर अधिकार कोणाचा होता? चाकरमाने तर आलेले नव्हते, भय्ये तर आलेले नव्हते, मग कोणाचा होता? ऑब्विसली आगरी कोळी समाजाचा होता. आणि कोळी समाज आजही दर्याशी खेळतो, आजही खेळतो. राईट? मी माझ्या मनाचं काही सांगतो का? ही वस्तुस्थिती आहे. आगरी कोळी समाज कुठपर्यंत जाऊन मजल मारत होता? एथेन्स मध्ये बाजारपेठा त्यांनी काबीज केलेल्या होत्या. इथले जे व्यापारी होते ना, सगळा माल, देशावरचा सगळा माल कलेक्ट व्हायचा कुठे? सम्राट अशोकांचं राज्य होतं. ठीक आहे, आता मी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये तुम्हाला घेऊन जातो. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मौर्य घराण्यातले तिसरे शासक, ज्यांना देवांना प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक असं म्हणतात, यांचं राज्य संपूर्ण भारतभर होतं. आज आपण अखंड हिंदुस्थान म्हणतो, त्याला हिंदुस्थान नाव नव्हतं. त्याला हिंदुस्थान असं नाव नव्हतं. त्याला नाव काय होतं? जम्बूद्वीप. या जम्बूद्वीपाचे पुरावे आपल्या लेण्यांमध्ये आहेत. कार्ला लेणीवर तुम्ही गेलात तर त्याच्या आतमध्ये प्रवेश केलात
तो ओसरीच्या डाव्या बाजूला तो एक श्रेष्ठी आहे भूतपाल, तो म्हणतो की मी जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ शैलगृह मी दान देतोय. हा शिलालेख इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये लिहिलेला आहे. हा श्रेष्ठी दान देतोय कुठे? जम्बूद्वीपात. मग जम्बूद्वीपामध्ये अधिकार या दर्याशी संबंधित असलेला जेवढा पण व्यापार याच्यावर कंट्रोल कोणाचा होता? हा पूर्णपणे कंट्रोल कोळी समाजाचा होता. आणि तो सगळ्या देशावरचा आलेला सामान जो होता तो नाणेघाट मार्गे कुठे यायचा? मशाला उतरायचा खाली. आजही आपण जत्रेला जातो मशाला, मी पण गेलेलो आहे. त्या मशावरून तो यायचा कुठे? मुरुड जंजी आपल्या याला मुरबाडला. आणि मुरबाडवरून तो जमा कुठे व्हायचा माहितीये का तुम्हाला? कल्याणला. कल्याणला प्रख्यात बंदर होतं कल्याण, त्याचं नाव कल्याण असं होतं त्या काळामध्ये. हा प्रख्यात बंदर होतं. आज किती लोकांना माहितीये की तो प्रख्यात बंदर होतं? आणि या कल्याण मधल्या राहणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्ला लेणीवर आणि इथली जी विद्यापीठ लेणी आहे मी जिला म्हणतोय कानेरी लेणी, याच्यावर दान दिलेले आहेत. इसवी सन पूर्व 2रं शतक, आजपासून 2200 वर्षापूर्वी दान देणारा माणूस हा कोण होता? मी इथेच थांबतो, तुम्ही जाऊन बघून या. मी इथेच थांबतो, तुम्ही जाऊन बघून या. मी तुम्हाला संदर्भ देतो, इथे इथे आहे. आणि तो कल्याण असं नाव लिहून दिलेलं दान आहे. तो कोण दान करताय? दान देणारा माणूस कोण आहे? तो तर चाकरमाने नव्हते ना. चाकरमाने तर खूप नंतर आले, जेव्हा की या इथल्या गिरणी काम म्हणजे गिरणीसाठी कामगारांची गरज लागली तेव्हा तो इथे स्थापित झाला ना. त्याच्या आधी कोण होता? तर इथला जो मूळ माणूस होता तो होता ना. त्यांनी या सगळ्या लेण्यांना दान दिलेले आहेत. दानकर्त्यांची नावं आहेत तिथे. आपण ते विसरलो. आपण स्टेट होतो. आपण जे लिहितो ना, आज आपण मस्किरीत जरी म्हणत असो अरे शेट आहे, तर येस ऑब्विसली ते शेटच होते. यांचा दबदबा एथेन्स मध्ये होता, सिनेट मध्ये यांचा दबदबा होता की हे करायचं आणि हे नाही करायचं. सगळे व्यापारी कुठे उतरायचे माहिती का? कल्याणमध्ये. माल थांबायचा कल्याणमध्ये आणि कल्याणमधून माल मग पुढे पूर्ण देशभर जगभर जायचं. ते कल्याण हा बंदर होता. कल्याणचा उतरलेला माल म्हणजे कल्याणमध्ये कल्याणचा बंदर हा ताब्यात असावा म्हणून सातवाहन आणि क्षत्रप यांच्यामध्ये नेहमी लढाई झालेली आहे. सातवाहन आणि क्षत्रप. सातवाहन आता तुम्हाला कोण आहेत हे कळणार नाही. सातवाहन यांचं राज्य इसवी सन पूर्व 220 ते इसवी सन पूर्व 220 ते इसवी सन 230 असं जवळपास 450 वर्ष राज्य केलेले हे लोक सातवाहन असे आहेत. तर इथे बऱ्याचशा लोकांनी राज्य केलेले आहेत. म्हणजे जर आपण प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांचं घेतलं तर त्याच्यानंतर राष्ट्रकूटांचं आहे, त्याच्यानंतर अभिरांचं आहे, त्याच्यानंतर बऱ्याच राज्यकर्त्यांनी राज्य केलं. एक राज्यकर्ते होते ज्यांनी इसवी सनाचं 9वं शतक ते इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत राज्य केलं. त्यांचं नाव आहे शिलाहार. हे शिलाहार कोण होते माहितीये? या साष्टी आणि या परिसरामध्ये त्यांनी राज्य केलं. शिलाहार म्हणजे आजचे शेलार. त्यांचं राज्य होतं इथे. आणि सम्राट अशोकांचे जे पुढची पिढी होती त्यांनी राज्य केलं. कोकण मौर्य त्यांचं नाव आहे, कोकण मौर्य. त्यांनी राज्य केलं गिरिपुरी, म्हणजे त्यांची ती राजधानी होती, तिथून त्यांनी राज्य केलं. यांची नेहमी लढाई होत होती. कोणाची? शिलाहारांची. शिलाहार आज कोण आहेत? तर आज जे शेलार तुम्ही म्हणता ना, ते त्या घराण्यातून ते येतात. या लोकांनी राज्यकर्ते होते. आज आपण काय आहोत? तर आज आपण एका व्यवस्थेने आपल्याला खुंटून ठेवलेलं आहे. आज आपल्याला घर बांधता येत नाही. आज आपली गावठाणांची विस्तार होत नाही. का? तर आपल्याला मूळचा इतिहास आपण फक्त 200 वर्षापूर्वी मागे जातो. 200 वर्षापूर्वी आपण आपल्या ऐतिहासिक संदर्भात जोडत नाही. ज्या वेळेला तुम्ही बुद्धांशी संदर्भ जोडता, बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष होऊन गेलेले. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी नातं सांगाल, वस्तुतः असंच आहे की बुद्धांची आई महामाया ही कोलीय वंशातली होती. काही आपल्यातले विद्वान म्हणतात की कोलीय नाही, पण हे कोळी अख्ख्या जगभर आहेत. जसं सरांनी मगाशी संदर्भ दिला ते कोविंद यांचा, तर कोविंद हे कोळीच आहेत. तर कोळी असे अख्ख्या जगभर आहेत. हे लोक इथे म्हणजे या कोळी आणि आगरी समाजाने व्यवस्थेमध्ये राज्यकर्त्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी राज्य केले. आता आपल्याला मी ती एक लेणी सांगतो तुम्हाला, लोणाड जवळची. लोणाडला एक लेणी आहे, तर ती देखील बौद्ध लेणी आहे. तिच्यावर आजही अधिकार कोणाचा आहे? आगरी आणि कोळीस. हे कसे काही डायरेक्टली होऊ शकलं? त्याचं कारणच असं आहे की हे पूर्वपार चालत आलेले होते. मी जेव्हा तुम्हाला पुन्नांचा उल्लेख देतो, पुन्ना जेव्हा इथे आले होते त्यांनी धम्मोत्तरीय नावाचा पंथ जो मूळ बुद्ध धम्मातला आहे तो धम्मोत्तरीय पंथ इथं रुजवला आणि इथल्या लोकांनी तो स्वीकारला.
10,000 लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतात. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी यौन धम्मरक्षित नावाचा बौद्ध भिक्खूला पाठवलेला. आता यौन धम्मरक्षित म्हणजे कोण? यौन म्हणजे यवन. हा यवन इथे येऊन गेलेला होता, यवन धम्मरक्षित. का? तर इथे ग्रीक आणि रोमनची वसाहत होती. कुठे? तर कल्याणला पण होती आणि सोपाऱ्याला पण होती. सोपाऱ्याला आज जो पूर्ण जो बळकावलेला भाग आहे तिथे कधी काळी रोमन लोकांची वसाहत होती. हा आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेला व्यापारी केंद्र होतं. म्हणूनच बुद्धांचा भिक्षापात्र इथं आलेले होते. पुण्यांनी जेव्हा बुद्धांना आमंत्रण केलं की तुम्ही इथे या, तर बुद्ध स्वतः आले नाहीत. तर बुद्धांनी त्यांचा जो भिक्षापात्र आहे, ऐतिहासिक संदर्भ आहे का मी जो सांगतोय तो, बुद्धांचा भिक्षापात्र या सोपाऱ्यात आला आणि सोपाऱ्यातून धम्मोत्तरी नावाचा पंथ प्रचार प्रसार पावला, जो इथल्या मूळ माणसांनी स्वीकारला आणि त्यांनी प्रचार प्रसार केला. तर हा धम्मोत्तरीय पंथ याचा रेफरन्सेस तुम्हाला बहुतेक लेण्यांवरती सापडेल. आणि हा जो भिक्षापात्र आहे हा 1840 मध्ये भगवानलाल इंद्राजी नावाचे संस्कृतचे पंडित होते, त्यांनी त्या सोपारा स्तूपाचं उत्खनन केलं आणि त्यातून तो भिक्षापात्र सापडलं. तो भिक्षापात्र आजही मुंबईच्या फोर्टच्या इथल्या एशियाटिक सोसायटीमध्ये आहे. हा रेफरन्स तुम्हाला कोणीही सांगत नाही, कोणी सांगणार नाही. तर हे सगळे संदर्भ तुमचं ऐतिहासिक प्रमाणित करतात की तुम्ही 200 वर्षापूर्वीचा तुमचा इतिहास नाहीये, तर तुमचं जवळपास 2600 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हे सगळे संदर्भ आपल्याला जेव्हा आपण गोळा करू तेव्हा या मुंबईच्या मूळ खाली जी संस्कृती दडली गेलेली आहे त्याच्यामध्ये या आगरी आणि कोळी समाजाचं जे मूळ आहे ते दडलेलं आहे आणि ते लपवलेलं आहे. जेव्हा आता मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रो लाईनचं उत्खनन करण्यासाठी जेव्हा त्यांना डिगिंग करायला लागलं, तर पूर्णच्या पूर्ण खाली या संस्कृती सापडलेल्या होत्या. आता आपण ज्या मान्यता मानतो किंवा आता आपण ज्या काही तुमच्या ज्या आत्ताच्या मान्यता आहेत या अलीकडच्या आहेत, पण त्या काळामध्ये हे तत्वज्ञान होतं, ही फिलॉसॉफी होती, ही आपण सगळ्यांनी मान्य केलेली होती. ही मान्यता आपण मानत आलेलो आहोत. आता आपण सांस्कृतिक जी मांडणी आहे बुद्ध, आपण मी सांगितलं तुम्हाला की कार्ला लेडीवर एकविरा आई आहे, ह्याच्यावर मला रेफरन्सेस देऊन शोध निबंध लिहायला सांगितलेलं होतं. पण त्याहीपेक्षा मी डायरेक्टली सांगितलेलं मला वाटतं परवडेल, कारण की ज्या माणसाचा तो मूळ इतिहास आहे तो त्याला सांगणं गरजेचं आहे. आता आपण एकविरा आईला आई म्हणतो, आपण एकविरा आईला आई म्हणतो ना की देवी म्हणत. आपण एकविरा आईला आई म्हणतो. त्याच्या आधी मी तुम्हाला काही संदर्भ देतो आणि मग मूळ त्या विषयाकडे येतो. आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण जेव्हा जमीन पिकते, सृजनता पावते, ओके, त्यावेळेला एक आपण रिच्युअल्स करतो किंवा आपण एक घटनाक्रम करतो, ते म्हणजे घटना स्थापना करतो, गट स्थापित करतो आपण. घटस्थापना म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काही नाही, ही जी भूमी आहे ही सृजनता पावते, तिच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तिला आपण आई म्हणतो है ना. घटस्थापना जेव्हा होते तिला आईच म्हणतो. आणखीन एक विषय आहे, घट म्हणजे भूमी आणि त्याच्यात जे बियाणे टाकतो आपण आणि वाढ बघतो, त्याचा धर्माशी काही संबंध नाही. ही जी घटस्थापना याचा धर्माशी काही संबंध नाही. आपण माणूस म्हणून या भूमीला, या अवनीला आपण कृतज्ञता व्यक्त करतो. जसं कोळी समाज हा दर्याशी कृतज्ञता व्यक्त करतो. कधी? हे तर झटकन आपल्याला येतं, कारण की ती आपल्यामध्ये झिरपत आलेली आहे. हे संदर्भ माहिती नाहीत आपल्याला की आपण भूमीला आई मानतो आणि तिला वंदन करतो, म्हणून आपण घटस्थापना करतो. आणखीन आई आणखीन एक शब्द आहे आणि हे जास्त करून महिला करतात, पुरुष नाही करत. घटस्थापनामध्ये इनरोलमेंट पुरुषांची नसते, स्त्रियांची असते, कारण स्त्री सत्ताक आहे. स्त्री आपण जी मातृसत्ताक मानतो ती. तर आणखीन एक संदर्भ आहे, मातृ किंवा या भूमीला पूजन करतो, ते म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा गणपती गेले, गणपती जाण्याआधी आपण आणखीन एक गोष्ट करतो, ती म्हणजे गौराई. पिठोरी पण आहे, पिठोरीचा संदर्भ वेगळा आहे, पण गौराई आपण करतो. त्याच्या पाठीमागे पण आई हा शब्द आहे. ती काय करतो? तर आपण तुम्ही बघितलं असेल कुंभ किंवा माठ असतो, त्याला काय करतो? उलट करतो आणि एक अशी उभी आणि आडवी एक असं बनवून आपण तिला साडी नेसवतो आणि तिला मडकं लावतो आणि तिला चेहरा बनवतो, बरोबर. आणि आपण जेवढं काही खातो ते सगळं तिला अर्पण करतो, असंच आहे ना.
हे कुठेही कुठल्याही धार्मिक ग्रंथात नाहीये. कारण की आपण या भूमीच्या प्रती, या अवनीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आलं लक्षात? हे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत, हे सांस्कृतिक संदर्भ आहेत, जे आजही आपल्याला कुणी सांगायची गरज नाही, हे आपले आपणच करतो. आणि ह्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असतो. बरोबर? या भूमीतून आपल्याला जे काही मिळतं तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, जसं आपण दर्याशी कृतज्ञता व्यक्त करतो. आता मला एक सांगा की जेव्हा आपण समजा आपल्याला आता कुठेतरी भोजन दान द्यायचंय किंवा कुठेतरी घरात जेवण चांगलं पक्वान बनवायचंय, तर जी स्त्री आहे, जी गृहिणी आहे, ती काय करते की ती जी काही चूल पेटवली असेल, तर चूल पेटवल्यानंतर जे काही पहिलं जे बनल ते काय करते, ती त्या चुलीला देते. याचा अर्थ कोणी सांगेल? याचा अर्थ कोणी सांगेल? हे करतोय ना आपण, करत आलोय, पण हे कोणी सांगेल? तुम्ही विचारा कोणाला पण. जो कोणी आपल्याकडे जो जेवण करणारा पण येतो. आता आमच्याकडे आता आम्ही पूर्वी जायचो, एकत्रित मिळून जेवण बनवायचो. आता तसं काही नाही, आता पैसे घेतात आणि जेवण बनवायला येतात, रांधायला आपल्याकडे येतात. तर कोणी सांगेल का ते का आपण त्याला वाहतो? आपण ती कृतज्ञता व्यक्त करतो की आमचं भरण पोषण तुझ्यामुळे होतंय, त्याच्यामुळे आम्ही ते देतो. हे कोणीच सांगितलेलं नाहीये आपण, पण ते आपण करत आलेलो. तसंच एकविरा आईकडे जाणं ही आपल्या झिरपत आलेली प्रथा आहे, म्हणून आपण तिकडे जातो. आपण इकडचा मूळ माणूस जो लोकोत्तरवादी होता, जो धम्मचर्य पंथाला मानणारा होता, इथल्या भूमीत होता, तो त्याच्यामध्ये झिरपत आलेला जो बौद्ध धम्म होता, तो त्याला अनुसरून तिथे जात होता, जो दर्याशी संबंधित होता. आणि तो वारंवार तिथे जातो आणि केस काढतो. हा रिलेशन त्या एकविराईशी संबंधित जोडणार आहे. तो म्हणजे तिला आपण सृजनतेची, फर्टिलिटीची देवता म्हणून मानतो. फर्टिलिटीची देवता म्हणून आपण तिला आई म्हणतो, ना की देवी म्हणत. ती फर्टिलिटीचं प्रतीक आहे. ती दुसऱ्या कोणत्याही धार्मिक मान्यतेमध्ये बसत नाही. ती सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन या भूमीची आहे. हिच्याकडून फर्टिलिटी होते. जसं आपण कुंभ ठेवून जसं आपण घटस्थापना करतो, ती फर्टिलिटीचं प्रतीक आहे. फर्टिलिटीचे प्रतीक म्हणजे सृजनता पावण्याची प्रतीकांना पूजण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे. जसं तुम्ही आमच्याकडे चांबारनी येतात आपल्याकडे परडी घेऊन, त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे. ती का घालतात ते त्यांना विचारा कधी, सांगू शकणार नाही. ती फर्टिलिटीचं प्रतीक आहे. ती देवता नाही, ती फर्टिलिटीचं प्रतीक आहे. तिच्यातून सृजनता पावते, उत्पत्ती होते. या अर्थाने आपण ते पूजन करतो. आणि त्याचमुळे एकविरा आई देखील ही सृजनतेचे प्रतीक आहे, म्हणूनच आपण तिच्याकडे जातो, ज्याचा खूप मूळ अर्थ आहे. म्हणून आपण काय म्हणतो की मी आईच्या दर्शनाला चाललोय, म्हणून आपण देवी नाही म्हणत, म्हणून आपण आईच्या दर्शनाला चाललोय. या अर्थाने आपण तिचं दर्शन करतो. नाहीतर आपला कोळी जो या भागातला आहे त्याचा त्या वरच्या भागाशी काही संबंध नाही. पण तो कधी काळी निसर्गाचा पूजक होता. हा जो आगरी कोळी समाज जो आहे हा निसर्ग पूजक होता. हे तुम्हाला सहजच तुम्ही सांगितले, मी नाही सांगितलं, तुम्ही सांगितलं की दर्याशी संबंध येतो. हे निसर्ग पूजक होते पूर्वपार, आणि निसर्ग पूजक असल्या कारणानेच कोळी समाज आज दर्याला आपण नारळी पौर्णिमेला करतो, सण साजरा करतो, नाही का, त्या दिवशी गोडधोड करतो, कारण तुझ्यामधून आम्हाला उपजीविका आमची भरण पोषण होते, म्हणून आपण ते करतो. तर हे सगळे आता मी जे काही तुम्हाला सांगितले ते ऐतिहासिक संदर्भ नाहीये, ते सांस्कृतिक आहेत. ते आपल्यामध्ये झिरपत आलेले आहेत, ते आपण स्वीकारलेले आहेत. कालांतराने आपल्यामध्ये बदल झाले आणि आपण इतर संप्रदायांमध्ये विभागलो गेलो, तो भाग वेगळा. पण आपल्या ज्या मान्यता आहेत ह्या मूळ मान्यता असल्या कारणाने आपण या सगळ्या आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आजच्या पहिल्याच भेटीमध्ये एवढं सगळं सांगणं आणि एवढं सगळं हजम होणं थोडं जड जाईल, त्याच्यामुळे मी फार काही जास्त जाणार नाही. अजून खोलवर गेलं तर आणखीन भरपूर काही गोष्टी, तर त्या खोलवर मी काही जाणार नाही. तुम्हाला जर प्रश्न असतील तर मला विचारा, मी त्याचे उत्तर देईन. धार्मिक नाही देणार. तुम्ही ऐतिहासिक विचारा, सांस्कृतिक विचारा. हे जेवढे पण रेफरन्सेस दिले मी, जर तुम्हाला सम्राट अशोकांचं शिलालेखाच्या संदर्भात म्हटलंय तर तो शिलालेख आहे, आजही तुम्ही जाऊन बघू शकता. आपण सगळेच जण मगधी, अर्धी मगधी बोलत होतो. अख्ख्या जगभर देशभर ते होतं. शिलालेख त्याच भाषेत होतं, त्याच लिपीमध्ये होतं. मी आता ओरिसामध्ये गेलेलो, सगळ्यांना माहितीये कलिंग युद्ध झालं. मी सम्राट अशोकांची जयंती साजरी करायला 25 लोकांना तिकडे नेलेलं होतं, कलिंग युद्धाच्या ठिकाणी. आणि तिथून मी येत असताना
मला फोन आला मुलुंडच्या लोकांनी आणि त्यांना मी येतानाच होकार दिला. मी खरं तर 2 दिवसाचा प्रवास करून आलो होतो ट्रेन मधून आणि मुलुंड मधल्या लोकांनी मला बोलवलं. तिथे मला त्यांनी विषय दिला होता सम्राट अशोक आणि ऐतिहासिक संदर्भ शिलालेखांसकट हे मांडायचं होतं. पण तिथं मांडणी करत असताना मी एकविराईचं बोललो, मी आगरी कोळी समाजाचं बोललो. मला जराही कल्पना नव्हती की समोर शिवकर दादा बसले. पण मी मांडणी करतो, जो ऐतिहासिक पुरावा आहे तो मी देतो. मग तुम्हाला पटो अगर न पटो, बौद्धांना पटो अगर न पटो, पण मी तुमच्या धार्मिक भावना दुखवायला अजिबात आलेलो नाही. हा इतिहास आहे, मी तुमच्या समोर ठेवलाय. तुम्ही किती स्वीकारायचा हा तुमचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला किती तुमच्या पाठीमागे तुमचा इतिहास घेऊन जायचंय. 200 वर्षापूर्वी जायचंय, 400 वर्षापूर्वी जायचंय की 2600 वर्षापूर्वी जायचंय, ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि शिवकर दादांनी मला इथे आमंत्रित केलं आणि कोळीवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी मला वाटतं तासभर मी बोललो असेल, तासभर बोललो ना, तर एवढं शांतपणे ऐकलं. खरं तर हा एक खूप वेगळा विषय आहे. खूप म्हणजे तुमच्या भावना थोड्याशा हादरल्या असतील, थोड्याशा हे झाल्या असतील, पण हे वस्तुस्थिती आहे. हे मी फक्त मांडणी करतोय. मी कोणताही माझ्याकडचा ऍडिशनल गोष्टी सांगितलेल्या नाहीत. याला सगळ्यांना संदर्भ आहेत. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जस, डॉक्टर एस नागाराजू सर, अलेक्झांडर कनिंगहम, शुआन झँग, आपला मुंबईचा मूळ इतिहास, या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही फक्त ते संदर्भ शोधा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. मुंबईचा इतिहास आगरी कोळी शिवाय पूर्ण होऊच शकत. त्यामुळे तुम्ही मला इथे बोलावलात आणि मूळ इतिहासाला हात घालण्याचा संधी दिलीत आणि पुढे देखील अशी संधी द्याल या अपेक्षेसह थांबतो. धन्यवाद.